ठाकरे सर नमस्कार. नमस्कार. सर हा टरबूजचा प्लॉट मी बघत आहे. इथं आता जवळपास किती 2 एकरचा प्लॉट आहे ना? 2 एकर. 2 एकराचा हा प्लॉट आहे. हा तुमचाच आहे? हो, माझाच आहे, माझा. बरं बरं बरं. आता सर तुम्ही मी बघितलं एक 8 दिवसाच्या आधी तुम्ही एक व्हिडिओ टाकला होता. हो, हो. बियाणं लावून तुम्ही टोपणी केली आहे बियाची आणि 2 पानाचं तुमचं हे झाड होतं. आज 8 दिवस झाले त्याला, इकून घे. हा ना? 8 दिवस 8 झाले दिवस झाले, 8 दिवस. आणि हे 8 दिवसात हे ग्रोथ तुमची दिसत आहे इथं, बरोबर आहे? हो, हो. म्हणजे बियाणं लावून थंडीच्या पिरियडमध्ये जिथं जर्मिनेशन होत नाही, है ना, तर तुम्ही हे सगळं तयार केलं आहे बियाणं लावून. बिलकुल. जबरदस्त तुमचं जे नॉलेज आहे खरंच त्याला सलाम. कारण तुम्ही जे आतापर्यंत सांगितलं, एक 7 एकराचा तुमचा प्लॉट टोटल आहे या या शेतामध्ये आणि 7 एकराचं तुम्ही टरबूज केलं आहे. सर तुम्ही बियाण्याचं लावून हे करून आले, पेरणी करून आले, तर मला हे विचारायचं आहे तुम्हाला, तुम्ही 7 एकरासाठी जर रोप आणलं असतं तर त्याचा किती खर्च आला असता आणि बियाणं लावून केला त्याच्यामध्ये तुमची किती बचत झाली सर? आता 7 एकराला आपल्याला जवळपास 55 ते 60,000 रोप लागतात. अच्छा अच्छा अच्छा. 7 एकराला. हां हां हां. जवळ पकडा ना तुम्ही, आता ते झाले असते आपले 1.25 लाख ते 1,30,000 अच्छा अच्छा. म्हणजे ₹2.10 खाली कोणतं रोप भेटणार नाही आपल्याला. बरोबर बरोबर. आणि त्याच्यानंतर आपल्याला बी पडते ₹1.10. अच्छा, अच्छा, अच्छा. ₹1 किंवा ₹1.10 म्हणजे हां, हां. ₹1 आपला शिल्लक चालला. अच्छा. म्हणजे हे माझं काम 55 ते 60,000 झालं. हां ते हां. आपल्याला याचे डबल पैसे लागत होते. 1,20,000, क्या बात है, क्या 1,25,000. बात है. हे जे पैसे आपले वाचले ते हां. आपण बाकीच्या ठिकाणी खर्च करून आपलं उत्पादन खर्च कमी करू शकतो. बरोबर हे बरोबर तर हा बरोबर. एक झाला उत्पादन खर्च कमी पैसे वाचण्याचा प्रयत्न. हां हां. त्याच्यानंतर तुमचे रोप जे लावतो आपण, हां. रोपाची जे लावल्यानंतर ते तेवढी ग्रोथ होत नाही. हं, जेवढी हं. तुमच्या जमिनीतून तुमचं रोप निघते ना, तेवढी Yes. त्याची ग्रोथ जी असते हे भरपूर येते. बरोबर बरोबर. त्याला तो रोप कधी पिवळं पडणार नाही. हां तुम्ही हां. रोप लावा, तुमचं झाड म्हणजे जवळपास पकडा तुमची 25% तरी तुमचे रोप जे असतात हे पिवळे पडतात. बरोबर कारण बरोबर. त्याचं एकमेव कारण असते की त्याचं ते कप लहान असते हां हां. किंवा लावताना फुटते. बरोबर त्याच्यानंतर लावणारे पण एकसारखे नसतात. बरोबर ते बरोबर. लावताना तुमचं जर झाड तुमचं बरोबर प्रेस करून जर लावलं नाही बरोबर तर बरोबर. तुमच्या झाडाला ते ग्रोथच घेत नाही. बरोबर बरोबर. त्यामुळे तुम्हाला बी लावणे एकदम चांगलं आहे. आणि असं नाही आहे की बा मी हर मोसम हं. म्हणजे 9 ते 10 डिग्री सेल्सिअस तापमान होतं, हां. त्यामध्ये सुद्धा मी हे घेतलेलं आहे. हे माझी 1 जानेवारीची लागवड आहे. क्या बात है सर. याच्या आधी पण मी तुम्हाला जे दाखवलेलं आहे हे हां, त्याच्या हां. आधी थंडीचे दिवस आहे. हे बरोबर. माझं तुम्ही मागे 8 दिवसाआधी मी पाठवलं होतं. हं, ते हं, हं. मी जेव्हा शूटिंग काढली तेव्हा पूर्ण तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये दिसत पूर्ण बरोबर. धुकं होतं पूर्ण. बरोबर बरोबर सगळं. सर. बरोबर. एवढी थंडी इथं होती. हां हां. तर आज मी रोप 1.5 पॅकेटचं रोप टाकलं होतं नर्सरीमध्ये. हं, हं. ते आज फक्त 2-2 पाणी आहे. बरोबर बरोबर. ते फक्त दुसऱ्या दिवशी टाकलं आणि हे ते सर तुम्ही खूप सुंदर अशी माहिती दिली. कारण हे नॉलेज खूप महत्त्वाचं आहे टरबूज शेती करण्यासाठी. आणि तुम्ही हे क्लिअर केलं की रोपच लावल्यामुळं आज 7 एकरामध्ये तुम्हाला जवळपास 50 ते 60,000 रुपये तुमचे वाचले आहे. हो, हो. बरोबर आहे. हो. आणि खूप मोठी रक्कम आहे ज्याच्यामध्ये जवळपास 1.5 एकराचं टरबूज तुमचं ट्रीटमेंट फ्री होऊन जाते. बरोबर आहे. तर अशा पद्धतची जे माहिती मल्चिंग सुद्धा आपल्या त्यामध्ये फ्री मल्चिंग फ्रीमध्ये होते. तर अशा पद्धतीनं फक्त एक विश्वास पाहिजे आणि दुसरी गोष्ट भरोसा पाहिजे सर. भरोसा पाहिजे. आत्मविश्वास हा फार महत्वाचा आहे. महत्त्वाचा आहे. तुमचा आत्मविश्वास, तुमच्याजवळ ते नॉलेज भरपूर आहे आवश्यक आहे. आणि या नॉलेजचा बाकी शेतकरी पण फायदा घेऊ शकतात. आणि ज्या पद्धतीनं सरांनी ट्रीटमेंट केली आणि एक सगळ्यात मोठा रोल याला ट्रीटमेंट जे आहे ते ग्रीन लाईफची आहे. बरोबर सर. Best आहे. आणि याच्यामुळं तुमचा 100% प्लॉट सक्सेस होतो. तर ह्या अलग अलग माहितीसाठी याला सर आहे ना अजून फक्त एकही फवारणी झालेली नाही. क्या बात आहे. 4 पानात झाले फक्त. त्याला सॉइलची ट्रीटमेंट फक्त बियाला लावलेली आहे. अच्छा याला अच्छा. काहीच नाही. हे बघा हे दोन हं, हे हं, 2 पान, हे 3रं पान, 4थं पान आणि 5वं पान काढलं. हा, हा. काही फवारणी झालेली नाही. याच्यावर अच्छा, नागडी अच्छा. पण नाही, काहीच नाही. काहीच नाही आहे. बघू शकता मित्र, कारण ही गोष्ट तुम्हाला केमिकल शेतीमध्ये मिळणार नाही. तर हे सेंद्रिय ट्रीटमेंट आहे आणि सेंद्रिय प्रॉडक्टमध्ये दम आहे. आणि ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. हां आणि माझी केळी असते. हां सर. ते मी 2-3 वर्षापासून या जे ड्रीप नाही मी कोणतेही बुरशीनाशक सोडत नाही. क्या बात आहे. कोणतंही एखादं केमिकल म्हणजे एखादं जे असते अळीनाशक हां हां. ते वा कीड येते म्हणून मी सोडत नाही. अच्छा. माझ्या जमिनीत कोणतंच बुरशीनाशक किंवा मी किती काही असलं सोडत हां, नाही. हां. आणि अच्छा, केळी पण आहे. केळी जर लावतो ना आपण तेव्हा त्यामध्ये हुमणी येते. बरोबर बरोबर. आम्ही पहिले 3 वर्षाआधी 4 वर्षाआधी आम्ही त्यामध्ये प्रोफेनोपॉस हां किंवा मग एखादं रोको डेल्टासू अशा प्रकारचे आम्ही औषध वापरायचो हुमणीसाठी.
पण 3 वर्षांनी मी ठरवलं की बा हुमणीनं किती काही खाल्लं चालते, आपल्याला केमिकल त्या शेतात टाकायचं नाही किंवा Yes. ड्रिंचिंग करायची नाही. बरोबर तर बरोबर 3 वर्षापासून माझ्या शेणखत बिलकुल सर्रास टाकतो मी. हा पण माझ्या शेतात केळीला सुद्धा हुमणी येत नाही. कारण कसं आहे की ते हुमणीला खाणारे सुद्धा बुरशी आहे. बॅक्टेरिया वाढली आहे याच्यामध्ये, बुरशी वाढली आहे. बॅक्टेरिया Yes, yes. वाढून घेतलेले आहे. बरोबर. त्यामुळे बुरशीचा सुद्धा कोण्या प्रकारचा त्रास नाही. बरोबर त्यामुळे तुम्ही एक जमिनीमध्ये तुम्ही बुरशीनाशक टाकूच नका, ही माझी तुम्हाला खरंच विनंती आहे. आणि तुम्ही भरोसा ठेवा, नक्की तुमचं सक्सेस होईल. म्हणजे फक्त तुम्हाला टाइम लागेल. Yes, तुम्ही एक दृढ निश्चय करा की तुम्हाला जमिनीमध्ये कोणतंही केमिकल टाकू नका, अति खाऊ घालू नका. कारण जमीन जशी तुम्हाला ॲसिडिटी होते खाल्ल्यानंतर, तर जमिनीला सुद्धा ॲसिडिटी झालेली आहे. त्यामुळे तुम्ही ते टाळा, मग तुमची जमीन एकदम सुपीक होईल. बरोबर सर, बरोबर. आणि बाकीचे जे तुमचे जे तुम्हाला जे आता सोयाबीनमध्ये सुद्धा हुमणी आली, हे कुठं प्रकार सोयाबीन कुठं हुमणी येत असते का? हा, पण हे सगळे आपले केलेले प्रकार आहे, म्हणून हे सगळं आपल्याला आज भोगावं लागू राहिलं. भोगावं लागत. बरोबर आज सर. तुम्हाला बदलल्याशिवाय तुम्हाला कोणताच पर्याय राहणार नाही. यस आज गव्हर्नमेंट सुद्धा तुम्हाला सांगते सेंद्रिय शेती करा. आज खतं जे महाग उराले हे त्याच कारणानं उराले, कारण गव्हर्नमेंट लोक ऐकायला तयार नाही. बरोबर युरिया टाका नाही म्हणतात, ते युरिया टाकतात. बरोबर बरोबर गव्हर्नमेंट त्याच्या म्हणूनच बॅन करू राहिले. हे लोकांना समजत नाही. आज गोष्ट समजून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बरोबर. धन्यवाद सर. धन्यवाद. खूपच सुंदर माहिती दिली आणि ती सुंदर नॉलेज त्यांच्याकडे आहे. तर या नॉलेजचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे. आज परिस्थिती काय आहे, शेजारचा शेतकरी आपल्याला सांगत नाही काय वापरलं काय नाही, पण हे आपले शेतकरी जे आहे ठाकरे सर, हे शेतकऱ्यासाठी जे काही नॉलेज लागते ते द्यायला तयार आहे. कोण्या पद्धतीनं केलं, काय केलं, कोणतं बियाणं वापरायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, हे सगळी माहिती देण्यासाठी तयार आहे. फक्त एक आपली तयारी पाहिजे. तर अशा शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी एक नंबर इथं दिला जाईल स्क्रीनवर, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. आणि हे जे आपलं चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा की नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. खूपच सुंदर माहिती सरांनी दिली, त्याला मी सॅल्यूट करतो. तर असं नॉलेज जर आपल्याला मिळालं तर प्रत्येक शेतकरी समाधानी होऊ शकते आणि आपले पैसे वाचू शकते. कमी खर्चात चांगली ट्रीटमेंट जर असेल तर ग्रीन लाईफची आहे. तर घ्या, सरांकडून माहिती घ्या आणि कॉल करा. धन्यवाद.